मी फक्त बुक ठेवण्याचं काम करत नाही असं चालू आहे. ठाण्यातलं एवढं मोठं खून प्रकरण काढलं काय त्याच्यात फार काय पुढे कोणी काही बोललं असं मला काही दिसलेलं नाही. तरी मी शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले की महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि 4 आरोपी पकडले जरी गेले, पण दुर्दैवाने या ज्ञानेश्वरी मंडळीला विष प्राशन करावं लागलं. त्याच्यानंतर प्रश्न सुटला, पण तरी मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकली. त्या खटल्यात SIT नेमली. आमची तीच मागणी आहे की जमील शेखचे प्रकरण जे राबोडीत घडलं आणि ज्या इन्स्पेक्टरची बदली करण्यात आली, हे सगळं प्रकरण काय आहे याचं SIT मार्फत चौकशी व्हावी. ओके. आणि जाहीर मागणी करतो आम्ही, त्याला फोन करत नाही. हे असेच आकांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. तसे आज मुख्यमंत्री बोलले की दादागिरी वाढली पुण्यात आणि वाटोळं झालं. तर आमचं म्हणणं आहे की दादागिरी कोणाची वाढली पुण्यात? मुख्यमंत्र्यांना तर माहीत असेल ना दादागिरी वाढली, मग कोणाची वाढली? प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये दादागिरीमुळे वाटोळं होत आहे, ते आम्ही वारंवार सांगतो.